कसला आहे? थांब 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 थांब. किडा आहे, किडा कसला तरी पाठीवर आहे. ओक तर जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज चाललोय आपण महाराष्ट्रातला सर्वात सुंदर वॉटरफॉल बघायला, म्हणजेच काळू वॉटरफॉल बघायला. जर तुम्हाला पण कधी काळू वॉटरफॉलला भेट द्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळी जेवढ्या लवकर घर सोडता येईल तेवढ्या लवकर निघा, कारण आपल्याला जवळपास 120 किलोमीटरचा वन साइड प्रवास करायचा आहे. पुण्यावरून निघाल्यानंतर आपल्याला सर्वात पहिला स्टॉप घ्यायचा आहे मंचरमध्ये. पण जेव्हा आम्हाला समजलं की नारायणगाव मध्ये नाश्त्याची सोय उत्तम आहे, तेव्हा आम्ही नारायणगाव हा आमचा पहिला स्टॉप निवडला. तर आता आलोय आम्ही नारायणगाव मध्ये. परिवार हॉटेल आहे. तसं तर नारायणगाव मधलं हे परिवार हॉटेल कढीवड्यासाठी फेमस आहे, पण इथली आम्ही मिसळ ट्राय केली आणि मी स्वतः पहिल्यांदा अशी बशीमध्ये मिसळ खाल्ली. तर भावानं इथं आता आपण मिसळ खाल्ली. नंबर 1 मिसळ होती, मस्त. फक्त माझ्याच वाटेला तरी जास्त आलती वाटतं, म्हणून तिखट लागत होती मला, नाही तर मिसळ ओके होती. आता आपण इथून थेट माळशेज घाट आणि आपला पॉईंट. सध्याचं आता दुपारचं वातावरण आहे, पाऊस तर काय कुठंच नाही आहे. फक्त आपल्याला काळू वॉटरफॉलने नाराज नाही केलं पाहिजे, बाकी काही टेन्शन नाही. तर चला पुढचा प्रवास चालू करू. नारायणगाव सोडल्यानंतर आपण आलो शिवजन्मभूमीत, म्हणजेच जुन्नरमध्ये, आणि इथं महाराजांच्या पुतळ्याचं आपण दर्शन घेतलं. तर मित्रांनो, आता आपण जुन्नरपासून थोडं पुढं आलो आणि आता आपण माळशेज घाट चढायलाच चालू करणार आहे. पण त्याच्या अगोदर हा जुन्नरमधून येणारा रस्ता आणि ह्याचा व्ह्यू बघा. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, सह्याद्रीतल्या या सुंदर अशा लोकेशनवर जाण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला माळशेज घाट पार करावा लागतो. आणि तुम्हाला हा काळू वॉटरफॉल एकदम व्यवस्थित विदाऊट गर्दीचा एक्सप्लोर करायचा असेल तर त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे शनिवार रविवार यायचं टाळता आलं तर भारीच. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस लोकेशन लावून येतो ना, तर आपल्याला एक खुबी नावाचं गाव लागतं. तो लास्ट पॉईंट दाखवतो. तिथं न थांबता आपल्याला तिथून सरळ पुढे यायचंय. एक 10 ते 12 किलोमीटर आपण सरळ पुढे आलो ना, आता आपण त्याच रूटने सरळ पुढे जातोय. एक तितबी नावाचं गाव लागतं, आपल्याला तिथून जायचंय. तेव्हा आपल्याला तो काळू वॉटरफॉल 5 लेअरवाला तिथं पाहायला मिळतो आपल्याला. आणि ज्या वेळेस माळशेज घाटाचा हा छोटासा बोगदा आपण पार करतो ना, त्यानंतरचा हा सह्याद्रीचा नजारा आपला थकवाच दूर करून टाकतो. तसं आज माळशेज घाटामध्ये काहीच धुकं नसल्यामुळे काय प्रॉब्लेम आला नाही, नाहीतर इथल्या धुक्यामध्ये गाडी चालवणं रिस्कीच आहे. आणि सॅटर्डे संडे फिरायला न येण्याचा फायदा म्हणजे आपल्याला या माळशेज घाटात कुठंच गर्दी किंवा ट्रॅफिक लागलं नाही. नाहीतर घाटातली गर्दी कंट्रोल करण्यासाठी कधी कधी इथं पोलिसांना पण थांबावं लागतं. आपल्याला इथं आता घाटातून टर्न घेऊन पलीकडल्या साईडला जायचंय. नेमकं तिथं पोलिस थांबलेली आहेत. तसं आपल्याकडे गाडीचे सगळे डॉक्युमेंट होते, लायसन, हेल्मेट सगळं होतं. फक्त गाडीला HSRP नंबर प्लेट नव्हता, म्हणून आम्ही अलीकडेच थांबलो होतो. पण पुढे आल्यानंतर समजलं की पोलीस फक्त हेल्मेट नसणाऱ्याला अडवत होते. त्यामुळे जर तुम्ही पण 2 व्हीलरवर येत असाल तर हेल्मेट आणायला विसरू नका. आणि आता महत्वाची गोष्ट म्हणजे माळशेज घाट उतरताना आपल्याला राईट साईडला ही ग्रीन कलरची कमान लागते.
इथूनच आपल्याला तिदबी या गावाकडे जायचं आहे. कमानीपासून ते तिदबी या गावापर्यंत रस्ता एकदम व्यवस्थित झालेला आहे. अगोदर हाच रस्ता खराब होता. तसा खराब आणि ऑफ रोडिंगचा रस्ता तिदबी या गावापासून आपल्याला लागणारच आहे. कमानीपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर आपण तिदबी या गावात येऊन पोहोचतो आणि इथून आपल्याला उजव्या साईडने पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला त्या तिदबी गावापासून ते काळू वॉटरफॉल पर्यंत बऱ्यापैकी कच्चा रस्ता लागणार आहे सर्व. तर जिथपर्यंत आपली 2 व्हीलर नेता येईल तिथपर्यंत न्या. त्याच्यानंतर आपण पायी प्रवास करू. काही असला रस्ता आहे का माझ्या गाडीचं वाटोळ व्हायला लागलं सगळं. अरे कसला आहे? थांब 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 थांब. किडा आहे, किडा कसला तरी पाठीवर आहे. ओक जवळपास 2.5 ते 3 तासाच्या प्रवासानंतर ना आणि 120 किलोमीटर आम्ही लांब आल्यानंतर ना आत्ता कुठं आम्हाला धबधबा दिसायला चालू झाला. इथं आपल्या रिस्कवर पार्किंग करायची आणि इथून आपल्याला आता पायी निघायचंय. जवळपास अर्ध्या तासाचा ट्रेक केल्यानंतर ना आता कुठं आम्हाला आवाज यायला चालू झालाय धबधब्याचा. हा धबधबा आणि हा धबधबा हे दोन्ही एकत्र येऊन या इथं नदीत काळू नदीला मिळत आहेत. या काळू वॉटरफॉलला जाताना सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे ही रिव्हर क्रॉस करणं. पण आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी जास्त पाऊस झाला नसल्यामुळे रिव्हर मधील पाण्याचा फ्लो काय जास्त नव्हता. जर पाण्याचा फ्लो जास्त असेल तर चुकून पण रिव्हर क्रॉस करण्याची रिस्क घेऊ नका. रिव्हर क्रॉसिंग करून मित्रांनो आपल्याला पलीकडे जायचं असतं धबधब्याच्या. पण ज्या वेळेस पाण्याचा फ्लो जास्त असतो त्यावेळेस या रस्सीच्या साह्याने आपल्याला पलीकडे पाठवलं जातं. आता त्यांना मी विचारलं, 100 रुपये फीज आहे जायची यायची. पण आता काय पाण्याचा फ्लो एवढा नाहीये, सगळेजण बघा तिथून चाललेत, त्यामुळे आपण तिथूनच जाणार आहे आज. तसं तर पाण्याचा फ्लो काही जास्त नव्हता, आपल्याला नदी क्रॉस करूनच जायचं होतं. पण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे 100 रुपये खर्च केले. आणि जेव्हा जास्त पाऊस असेल, नदीच्या पाण्याचा स्पीड पण जास्त असेल, तेव्हा तुम्हाला ह्या रस्सीच्या साह्यानेच पलीकडे पाठवलं जातं. माझा अनुभव म्हणून सांगतो, असं रस्सीने रिव्हर क्रॉस करायला काहीच टेन्शन नाही, तुम्ही बिंदास करू शकता. आता रिव्हर क्रॉसिंग केली म्हणजे टेन्शन संपलं असं नाही, कारण आपली खरी मेहनत तर इथूनच चालू होते. या वाहत्या पाण्याच्या कडेकडेनं रस्ता काढत आपल्याला धबधब्यापर्यंत पोहोचायचं आहे. तर मित्रांनो, फायनली आपली रिव्हर क्रॉसिंग झालेली आहे. मी रिव्हर काय पार करून नाही आलो, आपलं रस्सीनच केली. आणि आता आपण चाललोय काळू वॉटरफॉल बघायला. आज शुक्रवार असून पण खूप गर्दी आहे मित्रांनो. शनिवार रविवारची तर काय अवस्था असेल तुम्ही विचार करा. त्याच्यामुळे सॅटर्डे संडे अवॉइड करा. तर फायनली एवढं जास्त ट्रॅव्हल केल्यानंतर ना आपण येऊन पोहोचतो 1 नाही 2 नाही 3 नाही 4 पण नाही तर 5 टप्प्यात वाहणाऱ्या धबधब्यापाशी, म्हणजेच धबधब्यांचा राजा काळू वॉटरफॉल. आणि आता व्हिडिओचा शेवट म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. तसेच व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.